We'll open our Bibles to Isaiah chapter 43 verse 19. Behold, I will do a new thing. Now it shall spring forth. Shall you not know it? I will even make a way in the wilderness and rivers in the desert. यशया 43:19. पहा मी एक नवे कृत्य करतो, आता ते उगवेल, तुम्ही ते समजणार नाही काय? मी रानात मार्ग करीन आणि वाळवंटात नद्या वाहवीन. Praise God. देवाला धन्यवाद. Maybe the things that was stuck in your case, कदाचित तुमच्या जीवनी प्रकरणात ज्या काही गोष्टी अडकलेल्या असतील, things that were not happening, ज्या काही गोष्टी होत नसतील, things that did not give you any result. किंवा ज्या गोष्टींचा तुम्हाला काही निकाल मिळत नाहीये. You tried and tried but you have failed. तुम्ही प्रयत्न केले पण तुम्ही अपयशी ठरलात. Now these things will start taking shape. आता या गोष्टी सगळ्या आकार घ्यायला लागतील. From tonight, आज रात्रीपासून my God will do it. माझा देव हे कार्य करेल. You have to believe him. तुम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. Moment by moment you have to believe him. क्षणाक्षणाला तुम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. You have to trust in the Lord with all your heart. संपूर्ण हृदयाने तुम्ही देवावर भरोसा ठेवला पाहिजे. You should not lean on your own understanding. स्वतःच्या समजुतीवर तुम्ही अवलंबून राहायचं नाही. You should acknowledge God. तुम्ही देवाला मान्य करायचं, देवाला कबूल करायचं. And he will make everything right for you. आणि देव तुमच्यासाठी सगळं काही बरोबर करेल. Maybe tonight कदाचित आज रात्री God will open the miracle door. परमेश्वर तुमच्यासाठी चमत्काराचं दार उघडेल. Not tomorrow but tonight. उद्या नाही, आज रात्री उघडेल. He will bring sudden water in the desert. आणि परमेश्वर अचानक वाळवंटामध्ये पाणी काढेल. Sudden water in the desert. परमेश्वर अचानक अकस्मात वाळवंटात पाणी काढेल. That is God. त्याला देव म्हणतात. That is God. त्यालाच देव म्हणतात. My God will act on his word. My God will act on his promise. माझा देव त्याच्या शब्दावर कार्य करेल. माझा देव दिलेल्या अभिवचनावर कार्य करतो. His words are yes and amen. माझ्या देवाचे शब्द हो आणि आमेन आहेत. Heaven and earth shall pass away, स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होईल, but his words will never pass away. पण त्याचे शब्द कधीही नाहीसे होणार नाहीत. God is saying, देव सांगत आहे, I will make all things new. मी सर्व गोष्टी नवीन करीन. And suddenly I will do it. आणि अचानक मी ते करीन. Suddenly your family will change. अचानक तुमचा परिवार बदलेल. Suddenly your situation will change. अचानक तुमची परिस्थिती बदलेल. Suddenly your debts will go. अचानक तुमचं कर्ज जाईल. Suddenly you will get a job. अचानक तुम्हाला नोकरी लागेल. Suddenly you will get a promotion. अचानक तुम्हाला बढती मिळेल. For those things which were you waiting for so long, ज्या गोष्टींसाठी तुम्ही इतक्या वेळापासून वाट बघत होता, it will suddenly happen. अचानक त्या गोष्टी घडायला लागतील. Praise God. देवाला धन्यवाद. Suddenness does not come from humans. अकस्मातपणा, अचानकपणा माणसांकडनं येत नाही. Suddenness comes only from God. अकस्मातपणा, अचानकपणा देवाकडून येतो. Because it requires a great power. कारण त्याच्या मागे फार मोठ्या सामर्थ्याची गरज पडते. And my God has power. अकस्मात गोष्टी करायला फार मोठ्या सामर्थ्याची गरज पडते आणि ते सामर्थ्य माझ्या देवात आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Suddenly your business will take off. अचानक तुमचा जो व्यवसाय आहे तो भरभराटीला येईल. Suddenly you will get up and say, I'm healed. अचानक तुम्ही उभे राहाल आणि म्हणाल की मी बरी झाले. Suddenly you will say that pain is gone. अचानक तुम्ही म्हणाल की माझं दुखायचं बंद झालं. Suddenly you will say, my life is made. अचानक तुम्ही म्हणाल अरे माझं आयुष्य बनलं. Suddenly you will get a breakthrough. अचानक तुम्हाला नवीन कोणी सुरुवात मिळेल. Suddenly there will be a changeover. अचानक तुमच्या जीवनात एक मोठं रूपांतर होईल. देवाला धन्यवाद. Praise God. देवाला धन्यवाद. Before that happens, आणि ते होण्या अगोदर start thanking तुम्ही God. प्रभूचे आभार मानायला Say लागा. thank you, Lord. म्हणा धन्यवाद प्रभू. You are a God of suddenness. तू अकस्मात काम करणारा देव आहे. You are a God of suddenness. तू अचानक काम करणारा देव आहे. Something good will suddenly happen to my काहीतरी चांगलं life. अचानक माझ्या जीवनात घडणार आहे. I believe. माझा विश्वास आहे. I thank मी you. तुझे आभार मानतो. Praise God. देवाला धन्यवाद. See, a joy has come in your पहा heart किती now. आनंद आता सगळ्यांच्या हृदयामध्ये आला. Joy has come in your heart. किती आनंद सगळ्यांच्या हृदयात आला. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 66 verse 14, यशया 66 त्यातलं 14वं वचन, and you will see it. आणि तुम्ही ते पाहाल. You will see it. तुम्ही ते पाहाल And your heart will be glad. आणि तुमचं हृदय आनंदी होईल. And your bones will get new strength. आणि तुमच्या हाडांना नवीन ताकद मिळेल. You will be like young grass. तुम्ही अगदी तरुण कवळ्या गवतासारखे बनाल. Praise God. देवाला धन्यवाद. You may be saying, तुम्ही असं म्हणत असाल will anything good happen in my life? माझ्या जीवनात काही चांगलं होईल का? God will make it to happen. देव घडायला लावेल.
God will make your destiny to change. देव तुमच्या आयुष्याची दिशा बदलायला लावेल. Praise God. देवाला धन्यवाद. There is always hope for a tree. नेहमी झाडासाठी आशा असते. Even if it is cut down. जरी ते झाड कापलेलं असेल, Even if it is branches are cut down. जरी त्या झाडाच्या फांद्या कापलेल्या असतील, Even if it has only a stalk standing. आणि जरी फक्त त्याचं खोड एकटं उभं असेल, Even if there are no leaves. जरी त्याला पानं नाहीये, Even if there are no fruits. जरी त्याला फळं लागलेली नाहीये, The moment it touches the water, ज्या क्षणाला त्या झाडाचा संपर्क पाण्याशी लागतो, it starts having life. त्या क्षणापासून त्या झाडाला परत जीवन मिळायला लागेल. It will grow again. त्या क्षणापासून ते झाड परत वाढायला लागेल, It will have branches. आणि त्याला फांद्या It लागतील, will have leaves. आणि त्याला पानं It फुटतील, will have fruits. आणि त्याला फळं लागतील. Even so, तसंच the moment you touch God, ज्या क्षणाला तुम्ही देवाला स्पर्श कराल, God will become like a living water देव for you. तुमच्यासाठी जिवंत पाण्यासारखा बनेल, You will start having life. आणि तुम्हाला जीवन प्राप्त होईल. God will give you a new dream, देव तुम्हाला नवीन स्वप्न देईल, a new vision. नवीन दृष्टांत देईल, All things will be replaced by the new. आणि जुन्या गोष्टींची जागा नवीन गोष्टी घेतील. God's coming in your life देवाचं आगमन तुझ्या जीवनात जे झालंय, will give new life to your soul. त्यातून तुझ्या जीवाला नवीन जीवन मिळेल, You will have a living hope. आणि एक जिवंत आशा तुला प्राप्त होईल. Praise God. देवाला धन्यवाद. Just open your heart and receive Him. केवळ आपलं हृदय उघडा आणि त्याला आपल्या हृदयामध्ये स्वीकारा. Bible says बायबल म्हणतं, in Psalm 104 verse 30, स्तोत्र संहिता 104 त्यातलं 30वं वचन, God can make the face of the earth new. परमेश्वर संपूर्ण पृथ्वीच्या मुखाला पण नवीन करू शकतो. He can make the whole earth new. परमेश्वर संपूर्ण पृथ्वी नवीन करू शकतो. What are you before Him? मग तुम्ही काय आणि कोण आहात देवाच्या समोर? Praise God. देव का नाही तुम्हा लोकांना नवीन करणार आणि नवीन देणार? The predictions of God will come true. देवाचे सगळे जे काही तर्क आणि भविष्यवाण्या असतात त्या खऱ्या ठरतात. Because it came true in many ways and in many people's पण lives. अनेक रीतीनं अनेक लोकांच्या जीवनात देवाने जे काही सांगितलं ते खरं झालेलं आहे. Whatever setbacks you are in now, तर जी काही परिस्थिती सध्याला तुमची असेल माघार घेतल्यासारखी, God will change it परमेश्वर now. ती सगळी परिस्थिती आता बदले, In the name of Jesus. येशूच्या नावात बदले. You don't have to do anything now. तुम्हाला आता काहीच करायची गरज नाही. You don't need to whip yourself. तुम्ही स्वतःला फटके मारून घ्यायची गरज नाही. You don't need to chop your hair. तुम्ही तुमचे केस कापायची गरज नाही. Jesus has paid your sins on the cross. येशूंनी तुमचे पाप जे आहे ते वधस्तंभावर फेडलेले आहे. How many sins, Pastor? किती माझी पाप येशूंनी वधस्तंभावर फेडली पास्टर? 10, 20, 100? 10, 20, 100 किती पाप? All your sins. तुझी सगळी पाप, Past, present and future. भूतकाळातली, वर्तमान काळातली आणि भविष्य काळात सुद्धा तुझे काही पाप करणार आहे ते सगळं येशूंनी वधस्तंभावर फेडलंय. But you have to give your heart to Jesus. पण त्यासाठी तुला तुझं हृदय येशूंना द्यावं लागेल. Then it becomes effective for you. त्यानंतर हे सगळं तुझ्या जीवनामध्ये प्रभावशाली रीतीनं कार्य करेल. Jesus is for you. येशू तुझ्यासाठी आहे. The whole world will stand for you. संपूर्ण जग तुझ्यासाठी उभं राहील. If Jesus stands with you, जर येशू तुझ्या सोबत उभे राहिले तर. praise God. देवाला धन्यवाद. He will rewrite your story. येशू तुमची जीवन कथा परत He लिहितील. will make a history of you. येशू तुझ्या कथेत इतिहास घडवतील. Things will change for the better if Jesus comes in your life. येशू जर तुझ्या जीवनात आले ना तर गोष्टी चांगल्याकडे बदलतील. Don't give up. हार मानू नका. God is on the throne. देव सिंहासनावर विराजमान आहे. Some things will happen overnight. काही गोष्टी एका रात्रीत घडतील. Some things will take a couple of days. काही गोष्टींना घडायला 2-4 दिवस लागतील. But as you take the smallest step towards God, पण जसं तुम्ही छोटसही पाऊल देवाकडे उचलाल ना, it will be the right direction which will end up in the greatest glory for you. बस तीच योग्य दिशा असणार आहे की जी तुम्हाला वैभवशाली अंताकडे नेईल. Jesus said येशू म्हणाले in John 16:21, योहान 16वा अध्याय 21वा वचन, when a woman gives birth, एखादी स्त्री जेव्हा बाळाला जन्म देते she has a hard time. तिला प्रसूतीच्या वेदना फार होतात. There is no getting around it. आणि मग त्यातनं निघता येत नाही. ते कणणं फार असतं. You have to go through it. त्यातनं जावंच लागतं. त्या वेदना खूप असतात. But when the baby is born, पण मग जेव्हा बाळाचा जन्म होतो there is joy in the birth. तेव्हा त्या जन्मात आनंद असतो. Even so, तसंच in the new birth with Jesus, येशूंमध्ये जो नवीन जन्म आपला होतो, this new walk with Jesus, ही नवीन जी चाल आणि प्रवास येशूंसोबत आपला आहे, this new belief in Jesus नवीन विश्वास जो आपला येशूंवर आहे, will give you joy. तुम्हाला आनंद देईल. हा It will विश्वास wipe
wipe away your past memories. आणि भूतकाळातल्या आठवणी पुसून टाकेल हा All your विश्वास. pain will be wiped away. तुमच्या सगळ्या वेदना पुसल्या जातील. As a mother has joy on her face seeing the baby, जसे एखाद्या आईला प्रसूती झाल्यावर आपलं बाळ बघून आनंद होतो, you will have joy on your faces. तसं तुमच्या चेहऱ्यांवर आनंद येईल. When you see your dreams come true, जेव्हा तुम्ही तुमची स्वप्न साकार झालेली बघा, when you see that what you are asking for, you received जेव्हा it. तुम्ही बघाल की जे मी मागितलं ते मला मिळालं, When you see your body healed, जेव्हा तुम्ही बघाल की माझं शरीर आरोग्यवान झालं, when you see your debts cleared, जेव्हा तुम्हाला लक्षात येईल माझं कर्ज गेलं, yes, there will be joy once again. परत एकदा आनंद येईल. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.